तुला ताईने कॉल केलेला? हो. का? त्यांनी मला गोडाऊनला बोलवलंय, काहीतरी काम आहे, तर दादा आणि वहिनीला माझी मदत हवी आहे. अच्छा. एक काम करूया, आपण गोडाऊनलाच जाऊया का? म्हणजे कसं दोन्ही कामं होतील. वहिनी आणि दादानी मला मदतीसाठी बोलवलंय, तेही काम होईल आणि तुला पण साडी घेता येईल ना तिथं. सगळ्या रेंजच्या साड्या मिळतील तिथे आणि जी व्हरायटी पाहिजे ती. काकूला जी आवडेल ती साडी घे. आणि तिकडे बाबा पण नाही आहेत, त्यामुळे तुझ्याकडनं पैसे घेणार, प्रॉमिस. मी स्वतः घेईन. मला कमिशन हवं असेल ना तुझ्या क्वार्टरसाठी? ए चमन, माझ्या क्वार्टरची काळजी तू नको करूस. तू मीटर टाक, चल लवकर. तुझे पैसे काउंटर पर्यंत पोहोचवण्याची जबाबदारी माझी. चल. अरे तू घरी कसं काय अजून? दुकानात जाणार होता ना? अगं हो, निघालोच होतो, पण त्या स्वराज आणि प्रीती लॉंग ड्राईव्हला निघालेत ना, तर तो काय मला म्हणाला मी गोडाऊनला जातो, माल येणार आहे ना, आणि मग तिथून मी पुढे जाईन. तर मी त्याला म्हणायला होतं ना, गोडाऊनला काय मी जाईन. तर उशिरा डोक्यात आला माझ्या, आणि आता फोन लावतो तो फोन उचलत नाही तो. अरे ड्राईव्ह करताना फोन उचलत नाही तो. अरे हो, ते खरंच. आता एकच मार्ग आहे, मी जातो डायरेक्ट गोडाऊनला, पण तो माल येणार उतरणार म्हणजे 2 तास तरी लागतील. त्याचा वेळ उगीच वाया जायला. चल निघतो. स्वराजला माहिती होतं महत्वाचं काम आहे, तर आजच्या ऐवजी उद्या जायचं. तर दादाची दगदग होईल. नमस्कार, काय चाललंय? नमस्कार. नमस्कार. प्रीती, हे अशोक काका, हे आपल्या गोडाऊनचं सगळं काम बघतात. नमस्कार काका, या प्रीती. आणि हे प्रकाश काका, आपल्याकडे साड्या व्यवस्थित इस्त्री करणं, त्यांचं पॅकिंग करणं, त्यांना लेबलिंग करणं, ही सगळी कामं हे आणि यांचा ग्रुप करतो. अच्छा. दिनेश दादा कुठे आहेत? अच्छा, दिनेश दादा, हे बघा. हॅलो हे- सर. नमस्कार. हॅलो मॅडम. हे दिनेश दादा, हे आपल्या अकाउंटचं काम बघतात. मला हे बोरिंग गोडाऊन बघण्यात अजिबात इंटरेस्ट नाही. उगाच पकवतोय मला. त्यात तो बेवडा दीप अजून आला नाही. कुठे राहिला देव जाणे. आलो. चला इकडे जाऊया. या. चालू दे. प्रीती, बाबाने सगळं साम्राज्य ना शून्यातून उभं केलं. सुरुवातीला आमचा इथे छोटासा दुकानगाळा होता. तिथून सुरुवात करून बाबांनी हे एवढं मोठं साम्राज्य उभं केलं. खूप राबले बाबा, खूप कष्ट केले. आणि बाबा नेहमी सांगतात की मी हे सगळं उभं केलं, यामध्ये आईचा खूप मोठा वाटा आहे. तिच्या त्यागाशिवाय, तिच्या मदतीशिवाय हे सगळं उभंच राहिलं नसतं. बाबांनी जेव्हा बिझनेसला सुरुवात केली ना, तेव्हा आईने त्यांना खूप धीर दिला. सगळे दागिने विकून पैसे उभे केले आणि कायम बाबांच्या पाठीशी ना खंबीरपणे उभी राहिली. म्हणून हा सगळा बिझनेस, या साड्या बाबांसाठी खूप महत्वाच्या आहेत. ही सगळ्यात नाजूक नस आहे त्या पुरुषोत्तमची. जर हे गोडाऊन आणि ह्या साड्या गायकवाडांसाठी एवढ्या महत्वाच्या असतील, तर घावही याच गोष्टींवर घालावा लागेल. तुम्ही थांबा, मी आलोच. माझा सगळा प्लॅन तयार आहे, पण हा बेवडा दीप कधी येणार आहे? कीर्ती, अगं मुलांची नाव वाचत होतीस ना? हो सर, हो. वाच. पहिलं नाव हा,
अदिती सुर्वे, मुलांचे टॉन्टिंग, प्रगती सावंत, हा मुलांच्या वाईट नजरा, बर गणेश भिसे, हा सिनियर्स रॅगिंग, अच्छा सचिन कांबळे, शिपायांचा त्रास. नंतर एक मुलगी आहे, तिला ना आपले एक शिक्षक त्रास देतात. तिचं असं म्हणणं आहे की शिस्तीचे धडे शिकवून तिला टॉर्चर करतात. त्याच्या पुढचं नाव ऐश्वर्या. एक मिनिट. ते ऐश्वर्याच्या आधी तू कोणाचं म्हणत होतीस, म्हणजे आणि कोणाच्या विरोधात आहे ते? ते का? हा? हा सर, ऍक्च्युली त्या मुलीने ना सरांचं नावच नाही दिलंय. हा पण वर्णन केलंय. काय वर्णन आहे? वाचू. हा वाच वाच वाच. हे जे शिक्षक मला त्रास देतात ते दिसायला एकदम यंग, पण वागायला अतिशय प्रौढ आणि मनाने तर एकदम कडू कारल्यासारखे आहेत. काय? बघा ना, पुढे लिहिलंय, चेहरा किंचित उभा चेहरा, कपाळ एकदम मोठं, डोळ्यावर चष्मा, ब्रॉड स्माइल असं वर्णन केलंय. पुढे लिहिलंय, हे सर जे मला त्रास देतात ते खूप काम लावतात आणि त्यांच्या कदाचित आमच्याकडून प्रचंड अपेक्षा आहेत, कदाचित आमच्या पठडीच्या बाहेरच्या अपेक्षा. त्यांना वाटतं आम्ही कॉलेजमध्ये नुसता अभ्यासच करावा, पण ते स्वतःच्या कॉलेजमध्ये इतक्या सिन्सिअरली अभ्यास करत असतील का? हा मात्र प्रश्नच आहे. पुढे लिहिलंय की बापरे, हे काय लिहिलंय? छे, मी नाही वाचू शकत सर. नाही वाच ना, वाच वाच. नाही सर, मी नाहीच वाचू शकत सर. अगं वाच ते, वाच वाच. बरं, वाचते. हे सर मला मानसिक त्रास देतात इतका की मला कधी कधी सुसाइडल थॉट्स येतात. बापरे. काय? हो हा बाबा, हो असं लिहिलंय. म्हणजे पुढे पण लिहिलंय, पुढे लिहिलंय की सर आम्हाला खूप असाइनमेंट्स देतात, म्हणजे आम्हाला आमची काही पर्सनल स्पेस आहे की नाही? कॉलेज आजकाल कॉलेज वाटतच नाही. इतकं कोण करतं? म्हणजे सर एकदम चिवट आहेत. चिवट आहेत असं लिहिलंय. पुढे लिहिलंय, पत्रिकेत जसा शनी मागे लागावा ना तसे मागे लागलेत माझ्या. ती एकदा पिच्चा सुटतो असं झालंय मला. तुला? मला म्हणजे तिला सर, माझा काय प्रश्न? तिने तिचा प्रॉब्लेम लिहिलाय ना, तर मग बरोबर आहे. नाही काय नाव काय म्हणालीस त्या विद्यार्थिनीचं?